न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला थेरगाव येथील प्रसिद्ध बटरफ्लाय ब्रिज सध्या स्थानिक नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। दिवसा टवाळखोरांचा अड्डा आणि रात्री वाढदिवसांच्या नावाखाली होणारी हुल्लडबाजी, फटाक्यांची आतिषबाजी, स्टंटबाजी आणि अनधिकृत पार्किंग यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झालंय। पुलालगत असलेल्या प्रसून धाम, शुभंकर, पिंकी लिली, समर्थ, करीना, गंगा, आशियाना तसेच इतर अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येचा सामना करावा लागतोय। विशेषतः रात्री उशिरा मोठ्या आवाजात फटाके फोडणे, वाहने रस्त्यात उभी करून वाढदिवस साजरा करणे, रील्स आणि व्हिडिओ शूटिंगसाठी धोकादायक स्टंट करणं यामुळे नागरिकांची झोप उडाली। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्री 11:30 ते 12:30 या वेळेत पुलावर तरुणांची गर्दी होते। वाढदिवस साजरे करण्याच्या नावाखाली केक कापणं, फटाके फोडणे, मोठ्या आवाजात संगीत वाजवणं आणि हुल्लडबाजी करणं हे रोजचं चित्र बनलंय। या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। पुलावर अनेकदा वाहने रस्त्यात उभी करून सोशल मीडियासाठी रील्स बनवल्या जातात। काही तरुणांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर धोकादायक स्टंटही केले जातात। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून सामान्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते काही महिन्यांपूर्वी याच पुलावर स्टंटबाजी करताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तसेच अवघ्या 10 दिवसांपूर्वी एका तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनांनंतरही पुलावरील सुरक्षेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पुलाच्या दोन्ही बाजूंना आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अन्य सेवांना देखील अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे। या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच थेरगाव फाउंडेशनच्या वतीने अनेक वेळा निवेदनही दिलेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाकड पोलीस ठाणं, वाहतूक विभाग तसेच संबंधित प्रशासनाला 3 ते 4 वेळा लेखी निवेदन देण्यात आले। मात्र त्यानंतर काही दिवस किरकोळ हालचाली झाल्या असल्या तरी कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत। स्थानिक रहिवाशांचं म्हणणे आहे की वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल दिसून येत नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या समस्येबाबत परिसरातील अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी यापूर्वी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते। त्यानंतर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने नागरिक सांगतात। मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतेही ठोस बदल झालेला नसल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला। यामुळे आता काही नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण आलं। वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही कारवाई होत नसेल तर या प्रकारांना वार्डातील काही राजकीय नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा तर नाही ना, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्यानं प्रशासनाने पारदर्शक कारवाई करून नागरिकांच्या मनातील शंका दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे। नागरिकांच्या प्रमुख मागण्या: रात्री 11 ते पहाटे 1 वाजेपर्यंत नियमित पोलीस गस्ती वाढवावी, पुलावर कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, स्टंटबाजी, फटाके फोडणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अनधिकृत पार्किंगवर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवावी, पुलावरील सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करावेत। सध्या थेरगावचा बटरफ्लाय ब्रिज हा विकास कामाचे प्रतीक म्हणून नव्हे तर कायदा सुव्यवस्था, सुरक्षितता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण म्हणून चर्चेत येत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। आता तरी पिंपरी चिंचवड पोलीस, वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। या पुलावर सायंकाळी किंवा रात्री फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचं काही महिला नागरिकांनी सांगितलं। पुलावर वाढलेली टवाळखोरी, वाहनांची गर्दी, स्टंटबाजी आणि रात्री उशिरापर्यंत सुरू झालेली हुल्लडबाजी यामुळे अनेक महिला एकट्याने किंवा कुटुंबासोबत या परिसरात जाणे टाळत असल्याचे त्यांनी नमूद केलं। सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण असणं ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे। मात्र सध्या पुलावरील परिस्थिती पाहता महिलांना मोकळेपणाने फिरणेही कठीण झालं, अशी भावना काही महिला रहिवाशांनी व्यक्त केली।
महिला नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे विशेष मागणी करताना सांगितलं की आता तरी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करून कायद्याचा दरारा निर्माण करावा. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कायम ठेवत पुलावरील बेशिस्त प्रकारांना आळा घालावा आणि महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा परिसरातील महिला नागरिकांनी व्यक्त केली आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.